मुंबईत आज त्रिभाषा धोरण समितीचा विभागीय परिसंवाद कार्यक्रम पार पडणार आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। तर औद्योगिकरण, वाढतं बांधकाम आणि वाहतूक कोंडी यामुळे वाहनामधून निघणारा धूर तर ठाणे शहरात यामुळे प्रदूषण होते। हवेमध्ये धुळीचे कण मोठ्या प्रमाणात दिसतात। हवामान बदलामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात। विशेषतः सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। ठाण्यामध्ये हवेतील गुणवत्ता जे ते खालावली गेली आहे। औद्योगिकरण असेल, बांधकाम असेल, या वाहतूक कोंडीमुळे ही हवेतील गुणवत्ता खालावली गेलेली आहे, ज्यामुळे धूळ आणि प्रदूषणाची समस्या ही वाढत चाललेली आहे, ज्यामुळे नागरिकांची श्वसनाचे संबंधी आरोग्य संबंधी सामोरे जावे लागतात। पाहायला गेलं तर सकाळपासूनच ज्या वातावरण जे आहे ते आकाशामध्ये पूर्णतः या ठिकाणी धुक्याची चादर आपल्याला दिसून येत आहे। या बांधकामामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे जो प्रदूषण होतं त्यामुळे हवेमध्ये गुणवत्ता जी आहे ते घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाणे महानगरपालिकेकडून आता या संदर्भात कशा प्रकारची उपाययोजना करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश तुराट, TV9 मराठी। चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जनतेनं पिटाळून लावलं। वॉर्डातील समस्यांवरून अनिल धानोरकर यांना जनतेनं जाब विचारला। प्रश्नांची उत्तरं देऊ न शकल्यानंच अनिल धानोरकर यांनी काढता पाय एकच म्हणणं आहे माझं, जेणेकरून मी बचून पासून 31 वर्ष मला आता तुमची आतापर्यंत उमेद ठेवली तुम्हापर्यंत आशा होती। मला सांगा कसं होते, तुम्ही नगरसेवक निवडून माझं म्हणणं एवढं सांगू का, आमचा फंड रोखून ठेवला, कोणा ठेवून ठेवला, फंड जाऊ द्या, मला काय गरज नाही, मला एवढं सांगा। ऐकायला येत आहे। अमित शहा काल संध्याकाळपासून दिल्ली बाहेर आहेत। पार्थ पवार जमीन प्रकरणात दमानिया शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्यात आणि आता शहांच्या भेटीची सोमवारी मला वेळ कळवण्यात येईल असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे। मला त्यांच्या ऑफिसकडून तसं सांगण्यात आलंय। रविवारी उशिरा अमित शहा परततील, त्यामुळे सोमवारी मला वेळ कळवण्यात येईल असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी माहिती दिली। प्रदूषणकारी 53 बांधकामं मुंबई महापालिकेनं थांबवलेली आहेत। पालिकेच्या भरारी पथकाकडून 53 बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस देण्यात आलेली आहे। बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण मोजणारे 117 सेन्सर्स हे बंद आहेत। अनेक विकासक मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नसल्याचंही समोर आलेलं आहे। कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। गप्पा मारण्यासाठी साथीदाराला सोडलं नाही, कैद्याची पोलिसांवर दगडफेक। झटापटीमध्ये पोलीस हवालदार किरकोळ जखमी झालाय। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।